वन जमीन झालीच पाहिजे. येवला तालुका किसान सभा जिंदाबाद. येवला तालुका किसान सभा जिंदाबाद. लाल झेंड्याचा अधिकार कायदा होऊन मला वाटतं 17-18 वर्ष झाली, पण त्याची कायद्यानुसार अंमलबजावणी होत नाही. आणि म्हणून किसान सभेच्या वतीनं वन अधिकार कायद्याची काटेकोरपणे उपाध्यक्ष हनुमंत गुंजाळ यांनी थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना सूचना करतो. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वन जमिनी काढलेल्या असतील, गायरान जमिनी काढलेल्या असतील, त्या प्रत्येक शेतकऱ्याला किसान सभेच्या वतीनं मी अपील करतो का त्यांनी स्थानिक प्रश्न आहे ना, म्हणजे आरोग्य, शिक्षण, पाणी, जिल्हा परिषदचे जे शासकीय दवाखाने आहेत तिथं डॉक्टर वेळेवर हजर नसतात. पर्यायाने आहे ना, म्हणजे स्नेक बेड सारखे आहे ना पेशंट म्हणजे बळी पडतात, डेट होतात. तर असा प्रकार होऊ नये. प्रशासनाने ना त्यांच्यावर म्हणजे त्यांना सूचना देऊन तिथं क्वार्टरला राहण्याची सक्ती करावी. प्रमुख मागण्या आणि प्रमुख मागण्या म्हणजे पाणी, रस्ते, त्याच्यानंतर जमिनी संदर्भामध्ये ज्यांचे म्हणजे ते प्रलंबित दावे ते मंजूर करण्यात यावे. त्याच्यासाठी आहे ना हा जेल भरो आंदोलन किसान सभेने घेतलंय. आणि पुढे कसं मोर्चा काढला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं वन जमिनीचा कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे झाल्या पाहिजे व गायरान जमिनी नावावर झाल्या पाहिजे या मागणीसाठी CITUच्या वतीनं काही आंदोलन झालेलं आहे. कामगारांचे प्रश्न सुटल्या पाहिजे. कामगार व शेतकरीच्या विरोधात जे काही सरकार धोरण राबवतो त्या धोरणाच्या विरोधात आणि पिढून पिढी जमीन वन जमीन ताब्यात असलेल्या आदिवासींच्या ताब्यातली जमीन नावावर याच्यासाठी आम्ही आज विंचूर चौफुलीपासून आम्ही जो मोर्चा काढला तो मोर्चा काढून आम्ही तहसील कचेरी व जेलभरो आंदोलन सुरू केलेलं आहे. का या संपूर्ण जमिनीची कायद्याची अंमलबजावणी झाल्या पाहिजे. कायदा होऊन आज 17-18 वर्ष झालेली, पण त्याची अंमलबजावणी होत नाही आणि सरकार वेगवेगळे कायदे काढतंय. मला वाटतं कामगारांच्या विरोधात कायदे काढतंय, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे काढतंय, पण खरा या देशाचा मालक आहे मूळ मालक. त्याला जे पिढून पिढ्या जमीन नावावर झाल्या पाहिजे त्याच्यासाठी झालेला वनाधिकार कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी व्हावा याच्यासाठी हा किसान सभेच्या वतीने आम्ही जेलभरो आंदोलन सुरू केलेलं आहे. यावर तहसीलवर